Hello students, welcome to TSIM, the Shobha Institute for Mathematics, where maths become simple and fun. आज आपण शिकणार आहोत एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक, रेशो अँड प्रोपोर्शन. रेशो म्हणजे दोन क्वांटिटीज मधला कंपॅरिझन आणि प्रोपोर्शन म्हणजे दोन रेशोज समान असणे. डोंट वरी, आपण हे टॉपिक अगदी सोप्या पद्धतीनं आणि एक्झाम्पल्स सोबत समजून घेणार आहोत. सो स्टे ट्यून्ड टिल द एंड, कारण आजचा सेशन तुमचा मॅथ्स स्ट्रॉंग करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. And make maths easy and fun. Ratio and proportion. What is ratio? रेशोला आपण मराठीमध्ये अनुपात असे सुद्धा म्हणतो. अनुपात म्हणजे काय? अ रेशिओ कंपेअर्स टू क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड यूजिंग डिव्हिजन. अनुपात म्हणजे दोन समान प्रकारच्या राशींची तुलना भागाकाराने. फॉर्म A:B, रीड ॲज A:B. एक्झाम्पल, boys is to girls, 2:3. 2:3. 10 apples and 5 oranges, 10:5. 10 divided by 5, 2/3. Both quantities must be in the same unit. इथे आपण डिफरंट युनिट घेऊ शकत नाही. इथे आपल्याला सेम युनिटच्याच क्वांटिटी हव्या आहेत. सिम्प्लिफाईंग रेशो, अनुपात सोप्या रूपात आपल्याला पाहायचं आहे. डिवाइड बोथ टर्म्स बाय देअर HCF. एक्झाम्पल, डिवाइड बोथ टर्म्स बाय देअर HCF. हायेस्ट कॉमन फॅक्टर 10 divided by 20. 10 1 जा 10, 10 2 जा 20, 1:2. दोन्ही संख्यांना त्यांच्या मसावी HCFने भागा. टाइप्स ऑफ रेशिओज, अनुपाताचे प्रकार. इक्विव्हॅलेंट रेशिओ, समतुल्य अनुपात. 2:3 = 4:6 = 6:9. 2:3, 4:6, 6:9. हे कसे काय बरं? जेव्हा आपण याच्या HCFनं डिवाइड करू तेव्हा आपल्याला 2:3 मिळणार आहे. हे बघा तुम्ही, 2 1 जा 2. या दोन्हीतलं HCF काय आहे? 2च आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर 2 3 जा 6. या दोन्हीमधलं HCF काय मिळेल आपल्याला? 3. 3 2 जा 6, 3 3 जा 9. या रेशोंना आपण इक्विव्हॅलेंट रेशिओ असे म्हणतो. डायरेक्ट रेशिओ, सरळ अनुपात. 1 increases, other increases. इन्व्हर्स रेशिओ, उलटा अनुपात. 1 increases, other decreases. इन्व्हर्स, सपोज X हा रेशिओ आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/Y रेशिओ. X वाढलं तर Y डिक्रीज होईल, तर Y वाढलं तर X इन्क्रीज होईल. व्हॉट इज प्रोपोर्शन? समानुपात म्हणजे काय?
A proportion states that two ratios are equal. Form A is to B बरोबर C is to D. A by B बरोबर C by D. दोन अनुपात समान असतील तर त्याला समानुपात म्हणतात. एक्झाम्पल 2/4 इज इक्वल टू 4/8. याच्या LCM न डिवाइड करू आपण. याचा LCM आहे 4 1 जा 4 4 2 जा 8 2 1 जा 2 2 2 जा 4 1/2 बरोबर 1/2. हा इक्विव्हॅलंट प्रोपोर्शन. प्रोपोर्शन स्टेट्स दॅट टू रेशोज आर इक्वल. प्रोपोर्शन म्हणजे दोन रेशो इक्वल पाहिजेतात. क्रॉस मल्टिप्लिकेशन रूल. इफ A is to B बरोबर C is to D, then A cross D cross is equal to C cross D also. A by B C by D क्रॉस मल्टिप्लिकेशन कसे करणार. A क्रॉस D बरोबर B क्रॉस C. आडवा गुणाकार करा. आता हे ते बघा. 2:3 4:x. आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 क्रॉस x बरोबर 4 क्रॉस 3. 2x बरोबर 12 x बरोबर 6. This is a cross multiplication. Continued proportion. A is to B बरोबर B is to C. सेम. याला आपण कंटिन्यूड प्रोपोर्शन असे म्हणतो. 2:4 बरोबर 4:8. दिस इज अ कंटिन्यूड प्रोपोर्शन. रेसिपी करत असताना आपण रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स काय आहेत रेशो अँड प्रोपोर्शनचे. रेसिपी इंग्रेडियंट्स रेशो, स्पीड अँड डिस्टन्स, मॅप स्केल, शेअरिंग मनी. अनुपात आणि समानुपात रोजच्या जीवनात खूप उपयोगी आहेत. 2 कप शुगर इज टू 4 कप्स फ्लोअर. Speed is equal to distance divided by time. Speed and distance ratio and proportion. Important concepts. Ratio has no unit free. Ratio is a unit free. Always simplify. रेशिओला आपण नेहमी सिम्प्लिफाय करू शकतो. यूज क्रॉस मल्टिप्लिकेशन इन प्रोपोर्शन. आज आपण काय शिकलो. रेशिओ शिकलात, प्रोपोर्शन शिकलात आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा आपण शिकलो. रेशिओ परत बघूयात आपण. Ratio compares two quantities of the same kind using division. Ratio same quantities using division. आपण कंपेअर करत दोन क्वांटिटी आपण कंपेअर करता. रेशोमध्ये आपण दोन क्वांटिटी कंपेअर करतो. ते दोन क्वांटिटी सेम काइंडच्या असायला हव्यात. प्रोपोर्शनमध्ये प्रोपोर्शन स्टेट्स दॅट टू रेशोज आर इक्वल. हे बघितलं आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन देखील बघितलं. थँक्यू फॉर वॉचिंग. That's all for today's video on
रेशोज अँड प्रोपोर्शन. सो स्टुडंट, आज आपण रेशो अँड प्रोपोर्शन हा टॉपिक पूर्ण समजून घेतला. जर तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि TSIM द शोभा इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे मॅथ्स शिकणं खूप सोपं आहे. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड रिमेंबर, maths is easy when you understand it. See you in the next video.